संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज एक नवी अपडेट येते। देशमुखांची हत्या करणाऱ्या हैवानांचा रोज एक कारनामा समोर येतोय। देशमुखांच्या हत्येसाठी त्यांनी रचलेला प्रत्येक कट आता उलगडतोय। ज्या फोनवरून हत्येचा कट रचला त्या सगळ्या फोन कॉल्सची माहिती आता एनडीटीव्हीच्या हाती लागली। संतोष देशमुखांच्या हत्येसाठी तब्बल 21 सिम कार्डचा वापर झालाय। पाहुयात हा एक स्पेशल रिपोर्ट। तेरा जण, 21 सिम कार्ड्स, आणि 1500 पानांचं कॉल रेकॉर्डिंग। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील चार्जशीटमधनं ही सगळी माहिती समोर आली आहे। संतोष देशमुखांच्या अमानुष हत्येचा उलगडा झाला तो आरोपींच्या फोन कॉल्समधून। हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड ते हत्या करणारा सुदर्शन घुले यांचं कनेक्शन देखील याच कॉल्समधून उघड झालं। हत्या प्रकरणात एकूण 21 सिम कार्ड्सचा वापर झाल्याचं समोर आलंय। वाल्मिक कराडच्या नावावर 3 सिम कार्ड्स असल्याचा चार्जशीटमध्ये उल्लेख आहे। एअरटेल कंपनीचे 1 आणि जिओ कंपनीचे 2 सिम कार्ड्स कराडच्या नावावर आहेत। या तिन्ही सिम कार्ड्सचा 28 ऑगस्ट 2024 ते 10 डिसेंबर 2024 चा सीडीआर तपासला। विष्णू चाटेच्या नावावर 2 सिम कार्ड्स आहेत। वोडाफोन आयडिया कंपनीचं 1 आणि जिओ कंपनीचं 1 सिम कार्ड चाटेच्या नावावर आहे। या दोन्ही सिम कार्ड्स मधला 28 ऑगस्ट 2024 ते 10 डिसेंबर 2024 पर्यंत सीडीआर तपासण्यात आला। सुदर्शन घुलेच्या नावावर जिओ कंपनीचे 2 सिम कार्ड्स असल्याचा उल्लेख आहे। या दोन्ही सिम कार्ड मधला 20 सप्टेंबर 2024 ते 9 डिसेंबर 2024 पर्यंतचा सीडीआर तपासला। प्रतीक घुलेच्या नावावर जिओ कंपनीचं 1 सिम कार्ड असल्याचा चार्जशीटमध्ये उल्लेख आहे। याचा 29 नोव्हेंबर 2024 ते 9 डिसेंबर 2024 पर्यंतचा सीडीआर तपासला। सुधीर सांगळेच्या नावावरही जिओ कंपनीचं 1 सिम कार्ड आहे। याचा 29 नोव्हेंबर 2024 ते 9 डिसेंबर 2024 पर्यंतचा सीडीआर तपासण्यात आला। फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या नावावर 4 सिम कार्ड्स असल्याचा उल्लेख आहे। या जिओ कंपनीचे 1, बीएसएनएलचे 1 आणि वोडाफोन आयडिया कंपनीचे 2 सिम कार्ड्स आहेत। कृष्णा आंधळेचा 29 नोव्हेंबर 2024 ते 9 डिसेंबर 2024 पर्यंत सीडीआर तपासला। जयराम चाटेच्या नावावर 2 सिम कार्ड असल्याचा चार्जशीटमध्ये उल्लेख आहे। एअरटेल आणि जिओ कंपनीचे प्रत्येकी 1 सिम कार्डचा यात समावेश आहे। हत्येच्या दिवशी म्हणजेच 9 डिसेंबर 2024 रोजीचा सीडीआर तपासण्यात आला। तर महेश केदारच्या नावावर जिओ कंपनीचं 1 सिम कार्ड असल्याचा उल्लेख आहे। महेश केदारचाही हत्येच्या दिवशी म्हणजेच 9 डिसेंबर 2024 चा सीडीआर तपासण्यात आला। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 6 आरोपींसह फिर्यादी म्हणजे संतोष देशमुख यांचे आत्याभाऊ शिवराज देशमुख यांच्या मोबाईलचे सीडीआर काढले गेले आहे। सोबतच संतोष देशमुख आणि आणखी 3 साक्षीदार यांचे देखील सीडीआर काढण्यात आले आहे। त्यामुळे हे सगळे पुरावे संतोष देशमुख हत्या प्रकरणात महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वाधिक चर्चेत राहिलं ते बीडचं पोलीस दल। बीडच्या पोलीस दलावर अनेक आरोप झाले। काही अधिकारी निलंबित देखील झाले। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी बीडमधील 26 पोलीस अधिकारी हे वाल्मिक कराडच्या मर्जीतले असल्याचा आरोप केला होता। तृप्ती देसाईंच्या याच आरोपानंतर आता बीड पोलिसांनी त्यांना पुरावे दाखवण्याची नोटीस पाठवली आहे। बीड जिल्ह्यातील वाल्मिक कराडच्या मर्जीतले जे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी 26 जणांची यादी मी 27 जानेवारीला जाहीर केलेली होती आणि त्या संदर्भात गृह मंत्रालय आणि पोलीस अधीक्षक बीड यांनाही तक्रार केलेली होती आणि या तक्रारीची दखल घेऊन आता त्या संदर्भातले पुरावे जे आहेत ते मागण्यासाठी मला नोटीस आलेली आहे। बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात या नोटीसीचं उत्तर देण्यासाठी आणि सगळे पुरावे घेऊन मी सोमवारी 17 मार्च रोजी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात जाणार आहे। बीडमधील वाढत्या गुन्हेगारीबाबत शरद पवारांनी चिंता व्यक्त करत धनंजय मुंडेंवर निशाणा साधला। हे एक प्रकारचं सामंजस्याचं वातावरण होतं। दुर्दैवाने काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करायची भूमिका घेतली आणि त्याचे दुष्परिणाम गेले काही महिने आज बीडमध्ये आपल्याला दिसत आहेत। माझं स्वच्छ मत असं आहे की राज्य सरकारने कोण आहे त्याचा विचार न करता जो कोणी कायदा हातात घेतो, वातावरण खराब करतो, अशांच्या संबंधी अत्यंत सक्त असं धोरण
हे असण्याची गरज आहे. आणि ही पूर्वीचे वैभवाचे दिवस आहेत ते कशी येतील याची काळजी घ्यावी. बिलकुल होणारच ना, कारण ही जी कोण कोण माणसं आहेत आपण बघूया. म्हणजे त्यात सुरेश धस म्हणा, धनंजय मुंडे म्हणा, बजरंग सोनावणे म्हणा, आणि चौथा कोण उरला, संदीप क्षीरसागर म्हणा. हे सगळे कुठल्या पक्षातले होते तर शरद पवारांच्या पक्षाचे. आणि खरं तर त्यांच्याच तालमीत हे सगळे मोठे झाले आहेत. शरद पवार स्वतःच म्हणाले होते की धनंजय मुंडेंना आम्ही अनेक वेळा पाठीशी घातलंय आणि त्यांची किती प्रकरणं आम्हाला हे करावी लागली. पण मला असं वाटतं तेव्हाच जर तुम्ही त्यांना थांबवलं असतं तर आज ही वेळ बीडच्या लोकांवर आली नसती, बीडवर आली नसती, लढण्याची पाळी आली नसती. संतोष देशमुखांच्या हत्येबाबत दररोज नवी माहिती समोर येते. बीडच्या या हैवानांविरोधातला दररोज एक नवा पुरावा समोर येतोय. संतोष देशमुखांना मारहाण करताना आरोपींनी 15 व्हिडिओज काढले होते. याच वेळी त्यांनी व्हिडिओ कॉल देखील केले. आणि आता याच आरोपींचे मोबाईल सीडीआर आणि लोकेशनची माहिती पोलिसांच्या हाती लागली. वाल्मिक कराडसह त्यांच्या साथीदारांना शिक्षेपर्यंत नेण्यासाठी हे पुरावे टर्निंग पॉइंट ठरण्याची शक्यता आहे. मोहसिन शेख, NDTV मराठी.